सामना जसा सुरू होईल या ऐकूया आपण मायक्रोफोन वरती इन्व्हाइट करतोय आमचे साथी समालोचक व्हॉइस ऑफ शहापूर अत्यंत नामवंत समालोचक एक लेजंड कॉमेंटेटर सोमनाथजी खाडे सर यांचा आवाज आपण ऐकूया खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये। मॅच ऑन। पहिलाच बॉल स्विच अटेम्प्ट या ठिकाणी केलाय। निश्चित आपण पाहताय कदाचित बॉडी लाईन शरीरावरती आदळत असताना आणि कुठल्याही प्रकारची धाव नाहीये। धन्यवाद, थँक्यू सो मच रोशनजी संते सर, आपलं मनापासून आभार। या ठिकाणी या स्पर्धेच्या निमित्तानं आपण आम्हाला जोडले गेलेत आणि अतिशय उत्कृष्ट समालोचन या ठिकाणी आपल्याला ऐकायला मिळतंय। आपल्यापासून रजा घेत आहेत, आपण सावकाश जा, निवांत घरी पोहोचा। त्याचबरोबर राहुलजी चव्हाण सर, आपलं मनापासून आभार या ठिकाणी आम्ही व्यक्त करतोय। इथे कट केलाय, फटका चांगला आहे, फिल्डर धावतायत त्या ठिकाणी चेंडूला अडवत असताना पकडफेक दुसऱ्या धावेसाठी आलेत आणि 2 धावा इथे यशस्वीरित्या कंप्लीट केल्या। 4 षटकांची मॅच आहे। गिरजा 11 कान्होर बॉईज कान्होर आणि त्यांच्या विरोधात टीम मैदानाच्या आतमध्ये उतरली आहे। कार्तिक स्मृती प्रथमेश धामोते, सलामीची जोडी। टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग स्वीकारली। तेजस आणि वैभव मैदानावरती आलेत। धावफलकावरती बिनबाद 2। चांगला चेंडू पाहायला मिळतोय। नितीन विर्ले जेन्युइन ऑलराऊंडर आहे आणि या संघासाठी उत्कृष्ट खेळ अलीकडच्या काळामध्ये नितीनचा आपण पाहतोय। अतिशय चांगल्या टप्प्यावरती मारा करत असताना गोलंदाजी हे अस्त्र राहिलंय। दोन्ही संघाचा जर आपण विचार केला तर दोन्ही संघांकडे गोलंदाजी अटॅक अतिशय सुंदर आहे। दोन्ही संघाकडे बॅटिंग सुद्धा चांगली आहे। ज्या संघाचा खेळ चांगला राहील तो संघ इथे निश्चितच आज मैदान मारेल। 2 सामने जिंकून भडवळ B+ हा संघ पुढे सरकलाय। क्वालिफायरच्या राऊंड मध्ये ते खेळताना पाहायला मिळतील। षटक पहिलं चाललंय। बॅटिंग करत असताना तेजस आणि वैभव हे 2 फलंदाज इथे बॅटिंग करतायत। धावफलकावरती बिनबाद 3 धावा अद्यापपर्यंत या ठिकाणी जोडल्यात। गोलंदाज नितीन विर्ले नितीनचा हा चेंडू यावेळेस फॉलो करून फटका जबरदस्त खेचलाय। एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरनं कडक हिट, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, चौकार। पहिलं षटक स्कोर कार्ड वरती बिनबाद 7 धावा अद्यापपर्यंत पाहायला मिळत आहेत। ओव्हर नंबर 1 मध्ये आपण आहोत।
गोलंदाज नितीन विर्ले गोलंदाजी करत असताना स्ट्राईक वरती तेजस राऊत एक चेंडू फेस केलाय चौकार. 4 धावांच्या मदतीनं स्वतःचं खातं खोललं. स्कोर कार्ड अजून एका धावेच्या मदतीनं पुढे सरकवलंय. शेवटच्या बॉलवरती सिंगल मिळाली आहे. एक षटकाचा खेळ संपलाय. धावफलकावरती बरोबर 8 धावा. चला पहिल्या षटकासाठी 4 मिनिटं इथे आपली खर्च झालीत. वेळेच्या बाबतीत आपण थोडस सहकार्य करा, घाई करा. पहिल्या षटकात 8 आल्यात. ओव्हर नंबर 2 ला इथून सुरुवात होईल. गोलंदाजी मार्ग वरती धामोते संघासाठी नवीन गोलंदाज इथून इंट्रोड्यूस केला जाईल. सलामीची जोडी अजूनही मैदानात खेळतायत तेजस आणि वैभव. वैयक्तिक 5 वरती तेजस, वैयक्तिक 2 धावांवरती वैभव. टोटल जर आपण पाहिली तर बिनबाद 8 धावा पहिल्या षटकात. ओव्हर नंबर 2 साठी गोलंदाज तयार होतोय. जिम्मेदारी परेशच्या खांद्यावरती. जेन्युअन ऑलराऊंडर 2 खेळाडू तुम्हाला पाहायला मिळत आहेत. नितीन विर्ले आणि परेश या 2 खेळाडूंनी भरपूर इम्प्रेसिव्ह कामगिरी अलीकडच्या काळामध्ये बदलापूर नगरीमध्ये सुद्धा दाखवली आहे. या मॅच मध्ये ओव्हर नंबर 2 ची जिम्मेदारी परेशच्या खांद्यावरती. कार्तिक स्मृती प्रथमेश धामोते हा संघ मैदानावरती उतरलाय. दुसऱ्या षटकासाठी बॉलर तयार होतोय परेश. स्ट्राईक वरती तेजस राऊत ज्याच्या बॅटमधनं अद्यापपर्यंत 5 धावा आल्यात. आणि दुसऱ्या बाजूने वैभव. खोलवर टप्पा समोरच्या दिशेला ड्राईव्ह करतायत. एक सिंगल मिळतीये. सिंगलच्या मदतीनं स्वतःच धावफलक पुढे सरकवतोय. संघाचा धावफलक पुढे सरकवतोय. एकंदरीत बिनबाद 9 धावा इथे आपल्याला पाहायला मिळत आहेत. तेजस आणि वैभव सलामीवीर आघाडीचे 2 फलंदाज गिरिजा 11 कानोर बॉईज कानोर. या संघासाठी फटकेबाजी जबरदस्त राहिली आहे. इथे पहा पायावरती चेंडू अगदी आपण पाहताय तर नो लुक फ्लिक पाहायला मिळाला. सीमारेषेच्या दिशेनं टोलावलं होतं. मनगटी ताकदीच्या साह्यानं अतिशय सुंदर फटका. मात्र सीमारेषेवरती दर्जेदार क्षेत्ररक्षण तिथे. एक हातानं चेंडूला उचललं फेकलं. फक्त धाव सिंगल मिळेल. 1 धावेच्या मदतीनं धावफलक 10 वरती. वैभव आणि तेजस सलामीची जोडी बॅटिंग करत असताना मैदानावरती अजूनही नॉट आउट दोघही. अतिशय दर्जेदार क्रीडानगरी जगन्नाथ क्रीडा संकुल. आणि इथे आपण पाहताय मिस टायमिंग उंच गेलाय. फिल्डर तिथे कुणी नाही फायदा उचललाय. सिंगल पूर्ण केली. दुसऱ्या धावेसाठी आले आणि दुसरी धाव इथे कंप्लीट केली आहे. 2 धावा स्कोर कार्ड वरती जोडल्यानंतर टोटल पुढे सरकते. एकंदरीत तुम्ही पाहताय 12 धावा धावफलकावरती आहेत. बिनबाद 12. षटक क्रमांक 2 चा खेळ इथे मार्गस्थ असताना परेश 3 चेंडू टाकलेत. 2 सिंगल 1 दुहेरी. ओव्हर नंबर 2 चा चौथा चेंडू इथे मार्गस्थ होतोय. स्ट्रायकिंग एंड वरती बॅट्समन तेजस उजव्या हाताचा फलंदाज. चांगला चेंडू टाकलाय. बॅट फिरवली. संपर्क नाहीये. निर्धाव स्वरूपाचा हा चेंडू या ठिकाणी पुन्हा एकदा संपन्न झाला. दुसऱ्या षटकात आपण आहोत. 1 षटक 4 चेंडूंचा खेळ इथे पूर्ण झालाय. टोटल जर आपण पाहिली तर 12 या आकड्यावरती. 12 विदाउट लॉस. बिनबाद 12 धावा अद्यापपर्यंत पाहायला मिळत आहेत. परेश लेफ्ट आर्म मारा इथे स्विच इट अटेम्प्ट बॅटवरती व्यवस्थित आला नाही आणि निश्चित चेंडू अडवला जाईल. तोपर्यंत या ठिकाणी सिंगल धाव कंप्लीट करतायत. 1 धावेच्या मदतीनं धावफलक पुढे जातं 13 वरती. षटक क्रमांक 2 मार्गस्थ असताना गिरिजा 11 कानोर बॉईज कान्होर आणि त्यांच्या विरोधात कार्तिकी स्मृती प्रथमेश धामोते. ही मॅच मैदानावरती दुसऱ्या फेरीचा हा सामना. एका संघाला परास्त केलं. त्यानंतर दुसऱ्या फेरीमध्ये दाखल झालेल्या या 2 संघांच्या दरम्यान बिग फाईट. इथे समोरच्या दिशेला टोलावण्याचा प्रयत्न. निश्चित लॉंगांवरती फिल्डर आहे. चेंडूला पकडून फेक केली आहे. सिंगल एकच मिळेल. शांत ठेवलंय. या षटकाचा आपण विचार करताय तर 2 षटकांचा खेळ संपलाय आणि टोटल बिनबाद 14 धावा. दोन षटकामध्ये 14 धावा बरोबर 9 मिनिटं या ठिकाणी 2 षटकासाठी खर्च झाली. वेळेच्या बाबतीत आपण सर्वांनी घाई करा. इथे आपण पाहताय 2 षटकांसाठी 9 मिनिटं खर्च झाली. तिसऱ्या षटकाला सुरुवात होईल.
स्कोर कार्ड वरती बिनबाद 14 अद्यापपर्यंत आपल्याला पाहायला मिळत आहेत. उर्वरित 2 षटकांचा खेळ इथून शिल्लक आहे. 7.00 ची सरासरी राखली आहे. सलामीची जोडी अजून मैदानात खेळतायत. ही जमेची बाजू बॅटिंग करणाऱ्या टीम गिरिजा 11 कानूर बॉईज कानूर या टीमसाठी. उर्वरित 2 षटकांमध्ये धावा किती बनतील ह्या निर्णायक असतील. षटक क्रमांक 3 बॉलर जयवंत तिसऱ्या षटकासाठी तयार होतोय. स्ट्राइक वरती वैभव राऊत आणि तेजस राऊत सलामीवीर दोन्ही आघाडीचे फलंदाज. पहिलाच बॉल वैभव साठी फुलटोज होता. ऑन साइडला तडाखा दिलाय. फिल्डर आहे मिड विकेटला त्या ठिकाणी पकडून फेक करतोय. या ठिकाणी आपण पाहताय तर एक सिंगल धावेवरती इथे संतुष्ट राहावं लागेल. टोटल 15. इथून 11 बॉलचा खेळ शिल्लक. स्ट्राइक पुन्हा रोटेट. तेजस आला स्ट्राइक वरती. सिंगल धावेनं पुढे चाललेत. एक धावेनं डावाला आकार देत आहेत. निश्चित स्कोर कार्डला इथून गती प्राप्त करून देण्याचं काम ते करतायत. बिनबाद 15 धावा अद्यापपर्यंत. तिसरं षटक जयवंत आला आणि या षटकाला सुरुवात करत असताना आपण पाहताय तर पहिल्या बॉलवर सिंगल आली आहे. बिनबाद 15 हा आकडा धावफलकावरती. जयवंत स्ट्राइक वरती. तेजस वैयक्तिक 9 धावांवरती बॅटिंग करतोय. इथे टोलवलाय. उंच गेलाय. लांबी सुद्धा गाठेल. कडक हिट. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. चेंडू सीमारेषेच्या पलीकडे धाडलाय. सिक्सर. या षटकाराच्या मदतीने स्कोर कार्ड 21 वरती. ओव्हर नंबर 3 मध्ये आपण आहोत. बराच वेळ आपण पाहिलं तर शांत संयमी राहिले. त्यानंतर या बॉलवरती ठोकलेल्या षटकारानं इथून धावफलकाला गती मिळते की काय. मोमेंटम शिफ्ट करत असताना या षटकात धावा यायला सुरुवात झाली आहे. टोटल 21 बिनबाद. ओव्हर नंबर 3 चा खेळ. इथून अजूनही 4 बॉल या षटकातील शिल्लक आहेत. जयवंत गोलंदाजी करतोय. पहिल्या 2 बॉलवरती 7 धावा जयवंतच्या विरोधात वसूल केला. कमबॅक त्याला करावं लागेल. स्ट्राइक वरती हार्ड हिटर तेजस. यावेळेस सुद्धा उंच मारलाय. उंची आणि लांबी सोबत गाठलीये. कानोर गावचा ब्रँड पेश करत असताना A1 क्वालिटीचा ब्रँडेड सिक्सर. कडक हिटिंग. सलगचे 2 मोठे फटके पाहायला मिळत आहेत आणि स्कोर कार्डला इथून मिळालेली चालना. टोटल 27 धावा धावफलकावरती. प्रथमेश धामोते आणि त्यांच्या विरोधात कानोर बॉईज कानोर या 2 टीमच्या दरम्यान हे द्वंद्व. ओव्हर नंबर 3 मध्ये चाललेला खेळ. गोलंदाज जयवंत वरती हल्ला बोल केला. बॅटिंग करत असताना तेजस. चेक केलं जाईल. ऑफस्टंपच्या बाहेर वाईट बॉल. अवांतरची खून करत असताना एक सिंगल मिळेल. स्कोर कार्ड वरती एका धावेची मदत आणि धावफलक पुढे जातं. ते टोटल 28 वरती 28. ओव्हर नंबर 3 इन प्रोग्रेस. तिसरं षटक प्रगती पथावरती आहे. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. जयवंत यावेळेस फिरून मारलाय ऑन साइडला. व्हॉट अ शॉट दॅट इज. चेंडू अगदी आपण पाहताय सीमारेषेपासून दूर जाऊन पडतोय. धावा मिळतील 6. षटकार. काम फिट केलंय. बॅटिंग करत असताना तेजसनं
षटकारापासून दूर अंतरावरती जाऊन पडलेला चेंडू, मोठी फटकेबाजी. तेजसच्या बॅटमधनं आलेला हा तिसरा बिग हिट षटकार येतोय. टोटल जर आपण पाहिली तर बिनबाद 34 धावा धावफलकावरती जोडल्यात. ओव्हर नंबर 3 मध्ये आपण आहोत आणि जयवंतला मात्र इथून आसमान दाखवलंय. यावेळेस सुद्धा फटका सुंदर आहे. दूरवरनं फिल्डर त्या ठिकाणी येत आहेत, अडवण्याचा प्रयत्न केलाय आणि दरम्यान आपण पाहताय तर दुसरी धाव सुद्धा यशस्वीरित्या कंप्लीट केली. फातिमा 11 बडवल बी प्लस संघ आपण घरी जाऊ शकता, कारण आजची जी अंतिम मॅच आहे ती आपण अंतिम दिवसामध्ये कव्हर करतोय, याची आपण नोंद घ्यायची आहे. त्यामुळे हा शेवटचा सामना असेल आजच्या रात्रीतील, याची आपण नोंद घ्यायची आहे. बडवल बी प्लस टीम तुमच्यापर्यंत आम्ही माहिती पोहोचवतोय, आपण घरी जाऊ शकता. जाताना सुखरूप जा. धन्यवाद. चेंडू चांगला टाकलाय. सरळ विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन थांबलाय हा चेंडू. आपण पाहताय तर डॉट आला. ओव्हर नंबर 3 चा खेळ संपलाय. स्कोअर कार्ड वरती 36 धावा. तीन षटकात 36 धावा या ठिकाणी जमवल्यात. उर्वरित शेवटच्या षटकाचा खेळ इथून शिल्लक असेल. 4 ओव्हरची मॅच आणि मैदानावरती आपण पाहताय तर 36 धावा 3 षटकात कुठून काढल्या. चला, बरोबर 15 मिनिटं गेलेले आहेत. उर्वरित 5 मिनिटांमध्ये आपल्याला षटक टाकायचं, याची काळजी घ्या. कार्तिक स्मृती प्रथमेश धामोते नेरळ कर्जत विभागातील संघ आहे आणि त्यांच्या विरोधात बदलापूर वांगणीचा तुफान वेगवान धावणारा संघ अर्थातच गिरिजा 11 कानोर बॉयज कानोर. इन्फॉर्म टीम दोन्ही संघांच्या दरम्यान जर आपण पाहिलं तर चांगलं द्वंद्व रंगलंय. 3 षटकात 36 आल्यात. उर्वरित 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि शेवटच्या 6 बॉलवरती धावा बनतील किती, हा एक प्रश्न आहे. या प्रश्नाचं उत्तर इथे देण्यासाठी बॅट्समन तयार. वैभव खेळतोय स्ट्राईकवर. गोलंदाजीसाठी सुरुवात करत असताना पहिल्याच बॉलवरती ऑन साइडला कल्पेशच्या पहिल्या बॉलवर सिंगल आली. 1 धावेच्या मदतीनं स्कोअर कार्ड जातं 37 वरती 37. गोलंदाज कल्पेश. बडवल बी प्लस टीम तुमच्यापर्यंत आम्ही माहिती पोहोचवली आहे. लक्षात घ्या, आपण आजच्या रात्रीतील अंतिम मॅच शेवटच्या रात्रीमध्ये कव्हर करतोय, याची आपण नोंद घ्यायची आहे. धन्यवाद. पाच बॉलचा खेळ इथे शिल्लक आहे. गोलंदाज कल्पेश, ज्याच्या पहिल्या बॉलवरती 1 सिंगल मिळाली. ओव्हर नंबर 4 शेवटचा अंतिम निर्णायक आणि या ठिकाणी महत्वाचं षटक मार्गस्थ आहे. कल्पेश जाधव या चेंडूवर कडक समोर, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, बिग हिट, फ्लॅट बॅट आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर. दे धमाका, सिक्सर. राऊत मैदानाच्या आतमध्ये वाघासारखा झुंजतोय आणि निश्चितच आपल्या टीमसाठी इथे सर्वोत्कृष्ट धावसंख्या जमा करण्याचा प्रयत्न तो करतोय. 43 धावा धावफलकावर पहिल्या 2 षटकात होत्या 14. त्यानंतर तिसऱ्या षटकावरती आक्रमण करायला सुरुवात केली. दोघांनाही माहिती आहे विकेट राहिल्या तर धावा येत राहतील आणि दोघं अबाधित खेळतायत. तेजस वैयक्तिक 35 वरती बॅटिंग करतोय, स्ट्राईक वर तयार. इथे फटका चांगलाय, चेंडू उंच गेलाय, दूर सुद्धा जातोय सीमारेषेच्या बाहेर. बिग 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 सिक्सर.
कडक बॅटिंग. चौकार षटकारांची आतिषबाजी मैदानात लावली आहे. षटकारांचा सडा पाडलाय. स्कोर कार्ड वरती टोटल 49 धावा धावफलकावर जोडल्यात. या षटकातील अजूनही 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. कल्पेश जाधव गोलंदाजी करत असताना नामवंत खेळाडू आहे, मात्र त्याच्या विरोधात आक्रमण चढवलं तेजसनं. वैयक्तिक 41 वरती खेळतोय. 13 चेंडूंचा सामना त्यानं केलाय. 3 चेंडू अजून हातात आहेत. वैयक्तिक अर्धशतक कंप्लीट करेल का हा एक प्रश्न आहे आणि निश्चितच या 3 चेंडूंवरती त्याचं उत्तर आपल्याला मिळेल. लास्ट ओव्हर, शेवटच्या अंतिम षटकातील 3 बॉल. इथे टोलवलाय, उंची लांबी सोबतच गाठतोय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय कान्होर गावाच्या दिशेनं. सिक्सर. जबरदस्त हिटिंग. षटकारांची मालिका सलगचा 3रा सिक्सर आलाय. पंचावन्न धावा धावफलकावर. चला, भडवळ गावचे जे पाठीराखे प्रेक्षक आहेत, आपली टीम घरी चाललेली आहे. भडवळचे प्रेक्षक, आपण सर्वांनी सुखरूपपणे घरी निघायचं आहे. सुखरूपपणे आपण सर्वजण घरी पोहोचा. एकमेकांची काळजी घ्या आणि व्यवस्थितरित्या घरी जाऊन आपण आराम करायचा आहे. आपण पुन्हा एकदा आपल्याला दिलेल्या वेळेमध्ये यायचं आहे. भडवळ संघ चांगले खेळलात, पुन्हा आपल्याला यायचंय. फुलटॉस बॉल, बॉडी लाईन, सोने पे सुहागा. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. चौकार. हाईट फॅक्टर चेक करायचा आहे. तिसरे पंच, थर्ड अंपायर आपण या. इथे हाईट फॅक्टर चेक केला जाईल. आणि तेजसची 50 या ठिकाणी कंप्लीट झालेली आहे. अर्धशतक कंप्लीट झालंय. जबरदस्त बॅटिंग या मॅच मध्ये करतोय. अप्रतिम फटकेबाजी. 15 चेंडू फेस केले आणि तब्बल 51 वरती तो वैयक्तिक खेळतोय. 6 षटकार आणि 2 चौकारांच्या मदतीनं. वेल प्लेट. रुपेश दादा राऊत यांच्याकडनं तेजससाठी 1000 रुपयाचं पारितोषिक इथे आलेलं आहे. ऑनफिल्डचा डिसिजन ग्राह्य धरला जाईल. ऑनफिल्ड डिसिजन विल बी फायनल डिसिजन. इथे टेक्निकल इश्यू असल्या कारणानं त्या ठिकाणी जो ऑनफिल्डचा डिसिजन असेल तो फायनल असेल. इथे पायावरती पुन्हा फ्लिक केलाय. फिल्डर आहे त्या ठिकाणी. एक टप्प्यावरती पकडून फेकतोय. एक धाव पूर्ण केली आहे. दुसऱ्या धावेसाठी येत आहेत आणि दुसरी धाव घेत असताना इथे विकेट डाऊन. फलंदाज बाद. 4 षटकांचा खेळ या ठिकाणी पूर्ण होताना पाहायला मिळाला. धावा टोटल बनल्या एकंदरीत 60 आणि 61 धावांचं तगडं लक्ष या ठिकाणी या A1 जोडीनं उभं केलंय. अर्थातच टीम बॅटिंग करेल. कार्तिक स्मृती प्रतिष्ठान, प्रथमेश धामोते. बनवाव्या लागतील 61 धावा. मैदानावरती निश्चितच घमासान द्वंद्व पाहायला मिळेल. या मॅच मध्ये कुठला संघ जिंकेल हा एक प्रश्न आहे. भडवळ संघ आपण थांबा. भडवळ संघ आपण थांबायचा आहे. सामना होईल. भडवळ संघ आणि आपले पाठीराखे या ठिकाणी थांबा. मॅच खेळवली जाईल. आपण दूरवरचा प्रवास करून येणार आहात. या अनुषंगाने आयोजकांनी हा निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे. सर्वांना सहकार्य करणं हे साठ बनल्यात आणि 61 धावांचं लक्ष या ठिकाणी ठेवलंय. सामन्याला द्वितीय सत्राला जशी सुरुवात होईल, समालोचन कक्षामध्ये परिवर्तन आपण करूयात. या ऐकूयात राहुलजी चव्हाण सर आपल्या सोबत. धन्यवाद.
चला सलामीची जोडी लगेच मैदानात या. चला चला सलामीची जोडी लगेच मैदानात या. ओके फास्ट खेळा आता. कल्पेश जाधव आणि नितीन विर्ले ही जोडी मैदानात येते बॅटिंग करण्यासाठी. 60 धावा बनल्यात आणि 61 धावांचं तगडं लक्ष. 2:39 मिनिटं झालेली आहे. 2:40 मिनिटांनी पहिला बॉल पडेल आणि 3 षटकं पहिल्या 15 मिनिटांमध्ये आपल्याला टाकावी लागतील. दोन्ही संघाला खूप साऱ्या शुभेच्छा आपण देऊयात. धावा बनल्या 60 आणि 61चा पाठलाग या ठिकाणी सुरू होतोय. पूर्वार्धामध्ये आपण पाहिलं बॅटिंग करत असताना मैदानावरती तेजस राऊत नावाचं वादळ घोंगावलं. अर्धशतकी खेळी ज्यानं साकार केली आणि संघासाठी इथे आपण पाहताय तर डोंगर उभा केलाय 60 धावांचा आणि पाठलाग करायचा आहे 61 धावांचा. सलामीची जोडी ताकद ठेवतायत नितीन विर्ले आणि कल्पेश जाधव. दोघांना शुभेच्छा आपण देऊयात. त्याचबरोबर कानोर बॉईज कानोर या टीमला शुभेच्छा देऊयात आणि मॅचला सुरुवात केली जाईल. बरोबर 2:40 मिनिटांनी पहिला बॉल पडेल आणि निश्चित पहिल्या 15 मिनिटांमध्ये 3 षटकं टाकावी लागतील. महत्वाची मॅच. या मॅच मध्ये जिंकायचं आणि क्वालिफायरच्या मॅच मध्ये बडवळ B+ या टीमशी खेळायचंय. मॅचला सुरुवात. ऑल द बेस्ट बोथ द टीम. पहिलाच बॉल स्टेप आउट झालाय. निश्चित आपण पाहताय कुठल्याही प्रकारची धाव घेण्याची घाई इथं केली नाहीये. डायरेक्ट हिट केलं. उत्कृष्ट खेळ मैदानावरती तीनही आघाड्यांवरती पाहायला मिळतोय. चांगली बॅटिंग केली त्यानंतर गोलंदाजी इथे चांगली केली आणि निश्चित या बॉलवरती क्षेत्ररक्षण विकेट किपिंग सुद्धा सुंदर पाहायला मिळाली. डॉट आलाय पहिलाच बॉल ज्याच्यावरती उत्तर नव्हतं. नितीन स्ट्राईकवर बॅट फिरवली. कडा लागली आहे. चेंडू मागे जातोय. शॉट फाईन लेग वरती. सिंगल एक मिळेल. एका धावेपेक्षा जास्त काहीच नसेल. जबरदस्त खेळ मैदानावरती सुरुवातीला बॅटिंग करत असताना कानोर टीमनं दाखवला. 60 धावा बनवल्या. 61चा पाठलाग ते करतायत आणि पहिल्या बॉलवर डॉट त्यानंतर सिंगल. पहिल्या 2 चेंडूंवरती नियंत्रण राहिलंय गोलंदाज ऋतिकचं. राईट अमोर द विकेट. चांगला चेंडू हेलिकॉप्टर उडवलाय. उंच गेलाय. फिल्डर चेंडूच्या खाली. सोपा झेल अक्षयच्या हातामधून सुटलाय. 2 धावा इथे कंप्लीट केल्या. एकच धाव घेतली आहे. सिंगल एकच मिळेल. निश्चित चेंडू हवेत गेला. कल्पेशला वाटलं होतं की हा झेल इथे टिपला जाईल मात्र निश्चितच झेल सुटला आणि त्यानंतर फक्त एकच धाव मिळतीये. स्कोर कार्ड 2 या आकड्यावरती. 3 चेंडू टाकून झाले. 2 धावा धावफलकावरती आहेत. बॅटिंग करत असताना उत्कृष्ट खेळ सुरुवातीला पाहायला मिळाला. 2 षटकात फक्त 14 होत्या. त्यानंतर तेजस ज्या पद्धतीने आक्रमक झाला त्याला मात्र थांबवणं फार अवघड झालं होतं. बॅटिंग करत असताना अर्धशतकी खेळी इथे त्यानं संपादित केली. ओव्हर नंबर 1 ऋतिक 4 चेंडू टाकले. 3 धावा त्यानं खर्च केल्यात. टोटल आपण पाहताय तर बिनबाद 3 धावा धावफलकावरती आहेत. इथे उडवलाय. हा फटका दर्जेदार कडक हिट. बॅट वरती आल्या आल्या 6 धावांची मोहर उमटवली होती. फटक्यांची गरज आहे आणि हा गरज भागवणारा षटकार. दिली. मोमेंटम शिफ्ट करतोय. 9 धावा धावफलकावरती. 16.42चा रिक्वायर्ड रन रेट. प्रति षटक या ठिकाणी राखावा लागेल. बॉलर तयार. 9 धावा धावफलकावर. पहिल्या षटकाचा शेवटचा बॉल इथून मार्गस्थ होतोय. ऋतिक गोलंदाजी करत असताना स्ट्रायकिंग एंड वरती कल्पेश स्ट्राइक वरती ज्यानं एक उत्तुंग षटकार आत्ताच खेचला. स्ट्राइक वरती तयार. इथे पुन्हा उडवलंय. उंची गाठलीये. लांबी सुद्धा गाठतोय आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर पडलाय. मॅच जिवंत करणारा, मॅच ज्वलंत करणारा, मॅच मध्ये जान ठोकणारा
हा अजून एक बिग हिट, षटकार. कल्पेश जाधवच्या बॅटमधनं हा आलेला षटकार आपण पाहताय. उत्कृष्ट खेळ मैदानावरती पेश करत असताना धावफलकावरती पहिल्या षटकात जोडल्या 15 धावा. जी गरज होती ती गरज इथे भागवली आहे. 61 धावांचा पाठलाग ते करतायत आणि पहिल्या षटकात 15 धावा वसूल केल्या. सलामीची जोडी अजूनही मैदानात खेळतायत. पूर्वार्ध आठवला तर तुम्हाला आठवेल 2 षटकं ज्या वेळेला तेजस आणि वैभव बॅटिंग करत होते, 2 षटकात धावा होत्या 14. इथे पहिल्या षटकात 15 आल्यात. एव्हरीथिंग इज पॉसिबल. प्रत्येक गोष्ट शक्य आहे. क्रिकेटच्या मैदानावरती कुठलीही गोष्ट अशक्य नसते. इट्स अ ग्लोरियस गेम ऑफ अनसर्टनिटी. मैदानावरती षटक पहिलं संपले, 15 धावा. चला स्पीडअप करा. वेळेच्या बाबतीत आपण थोडस कटिबद्ध असा. ओव्हर नंबर 2 ला सुरुवात. कानोर एक्सप्रेस अक्षय देशमुख गोलंदाजी मार्कवरती. षटक क्रमांक 2 ची जबाबदारी खांद्यावरती घेऊन सज्ज होतोय. तर निश्चितच नेरळ कर्जतचा सुपरस्टार दामोते गावचा नितीन विर्ले स्ट्रायकिंग एंड वरती. उजव्या हाताचा फलंदाज स्ट्राईक वरती तयार. चांगलं बॅटल पाहायला मिळेल. फुलटॉस बॉल आहे. नो बॉलचा कॉल. अंपायरचा डिसिजन नो बॉल. त्यानंतर एक सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी आलेत आणि दुसरी धाव सुद्धा कंप्लीट केली आहे. 2+1 अशा 3 धावा मिळतील. स्कोर कार्डला जोडल्या जातील. नो बॉलचा कॉल. सोने पे सुहागा. आणि धावफलक आता मात्र पुढे पुढे जात चाललंय. स्कोर कार्ड सजत चाललंय. 61 पर्यंत जायचंय आणि तिथं आपण पाहताय तर अक्षयनं केलेली थोडीशी मदत. नो बॉल आणि त्यानंतर 2 धावा त्यासोबत मिळाल्यात. टोटल 3 धावा धावफलकावरती. फ्री हिटचा इशारा या बॉलवरती आपण पाहताय. बॉलर अक्षय देशमुख. फ्री हिटचा चेंडू इथे सुद्धा आपण पाहू शकता. ड्राईव्ह केले. कव्हर स्वीपरला चेंडू ट्रॅव्हल झाला. सीमारेषेच्या जवळ फिल्डर त्या ठिकाणी चांगल्या दर्जाचं क्षेत्ररक्षण पकडून फेक केली आहे. सिंगल एकच मिळाली. फ्री हिटच्या बॉलवरती सिंगल आणि टोटल जर आपण पाहिलं तर एकंदरीत बिनबाद 19 धावा. करंट रन रेट 16.29 आणि रिक्वायर्ड रन रेट आपण पाहताय तर 14.20. रिक्वायर्ड रन रेट म्हणजे आता करंट रन रेट जो चाललाय तो रिक्वायर्ड रन रेटच्याही पुढे चाललाय. धावफलकावरती 19. कल्पेश जागेवरनं टोलवलाय. परफेक्ट मिडल करत असताना टीमला इथं जिवंत आणि ज्वलंत करतोय. चेस करण्यासाठी आमच्या मनगटात सुद्धा ताकद आहे हे सांगायला सुरुवात करणारा हा दे धमाका षटकार. सुंदर फलंदाजी. बॅटिंग करत असताना आपण पाहताय मॅच मध्ये ट्विस्ट निर्माण केलंय. टोटल 25 धावा धावफलकावरती. दूरवरचा प्रवास करून दूरवरचा अंतर कापून मैदानावरती उतरलेली टीम आहे. अर्थातच धामोते, प्रथमेश 11 धामोते या नावानं नेहमीच मैदानावरती उतरणारा हा संघ. कल्पेशचा हा निश्चितच प्रयास होता. बॅट फिरवली, संपर्क नाही. या चेंडूवरती आपण पाहिलं तर हवा तसा संपर्क झाला नाही आणि निर्धाव स्वरूपाचा चेंडू. 15 चेंडू 36 ची गरज. 25 धावा धावफलकावरती बिनबाद. सलामीचे दोन्ही धाकड फलंदाज अजून मैदानात खेळतायत. अक्षय देशमुख ज्यानं वेग ही त्याची ओळख आहे. इथे कट केलाय. फिल्डर तैनात. सुंदर झेल. फलंदाज माघारी परतेल. धक्का क्रमांक पहिला कल्पेश जाधवच्या रूपानं. बिग विकेट, बिग लॉस. विकेट डाऊन.
पहिला झटका कल्पेश जाधवच्या रूपानं लागलेला हा धक्का, चांगली बॅटिंग त्यानं केली. 5 धावांवरती नितीन खेळतोय, त्याला साथ देण्यासाठी बॅट्समन परेश मैदानाच्या आत येतोय. इथून मात्र किल्ला लढवावा लागेल नितीनच्या साथीनं परेशला. डाव सावरावा लागेल. स्कोर कार्डला पुढे घेऊन जाण्यासाठी मेहनत करावी लागेल. या मॅच मध्ये आपण पाहताय तर उत्कृष्ट दर्जाचा खेळ सुरुवातीला कानोर बॉईज कानोर या संघासाठी तेजस राऊतनं केला. 50 त्यानं कंप्लीट केली या मॅच मध्ये आणि 60 धावांचं लक्ष्य पार करत असताना हे लक्ष्य सुद्धा छोटं होईल की काय अशी सिच्युएशन मैदानावरती तयार केली होती. मात्र मध्ये अजून एक ट्विस्ट मिळालाय. कल्पेश जाधव मैदानाच्या बाहेर. नवीन बॅट्समन परेश स्ट्राइक वरती लेफ्ट हँडेड. गोलंदाज अक्षय देशमुख षटकार पहिल्याच बॉलवरती ठोकल्यानंतर त्याला कमबॅक जाणतोय आणि ते कमबॅक त्यानं करून दाखवलंय. चांगली गोलंदाजी अक्षय करतोय. अंपायर डिसिजन नॉट आउट, लाऊड अपील करतायत. मात्र पंचांचा नॉट आउटचा इशारा. इथे आपण पाहू शकताय सिंगल धाव कंप्लीट केली. 1 धाव स्कोर कार्ड वरती लेग बाईच्या स्वरूपात. टोटल जर आपण पाहिली तर बनल्यात एकंदरीत 26 धावा 1 गड्याच्या मोबदल्यात. बॅटिंग करत असताना नितीन विर्ले स्ट्राइक वरती. आता मात्र नितीन विर्लेची जबाबदारी फार वाढली आहे. पुन्हा एकदा तयार. गोलंदाजीसाठी अक्षय. ओव्हर नंबर 2 मध्ये आपण आहोत. स्कोर कार्ड वरती 26. शेवटचा बॉल ऑफस्टंपच्या बाहेर शफल झाला. अक्रॉस बॅटनं खेळण्याचा प्रयत्न. बॅट आणि चेंडू मध्ये संपर्क व्यवस्थित नाहीये आणि निश्चित आपण पाहताय तर एक सिंगल धावेवरती संतुष्ट राहावं लागेल. 2 षटकं संपली आहेत आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर टोटल 27 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. 1 गड्याच्या मोबदल्यात 27 धावा. बारा चेंडू आणि 34 धावांचं लक्ष इथून पार करायचंय. 12 चेंडू 34 धावा. 2 षटकात टोटल बनल्या इथून 27. आता 2 षटकांमध्ये बनवाव्या लागतील टोटल 34 धावा. दोन्ही संघ अजूनही ताकद ठेवतायत. दोन्ही संघ अजूनही आपण पाहिलं तर मॅच मध्ये जिवंतपणा ठेवतायत. कुठल्याही बाजूला सामना कधीही झुकू शकतो. कारण नितीन अजून मैदानात खेळतोय. त्याला साथ देण्यासाठी परेश आलाय. त्यानं सुद्धा चांगली साथ दिली तर धावा होऊ शकतात. 12-34. पहिलाच बॉल बॅटची कडा लागली आहे. कदाचित चेंडू मागे जातोय. त्या ठिकाणी एक सिंगल मिळेल. स्कोर कार्डला ऍड केली जाईल. 1 धाव धावफलकावरती आल्यानंतर स्कोर कार्ड टोटल 28 या आकड्यावरती. 11 चेंडू 33चं समीकरण इथून पार करायचंय. 11 चेंडू 33 धावा मैदानात बनवल्या जातील का हा एक प्रश्न आहे आणि या प्रश्नाचं उत्तर कशा पद्धतीने मिळेल हे आपण पाहूयात. बॉलर तयार. तिसऱ्या षटकासाठी तेजस उंच गेलाय. फिल्डर चेंडूच्या खाली येतोय आणि झेल सुटलेला आहे. अगदी सहज सोपा झेल या ठिकाणी ड्रॉप केला. सिंगल 1च धावेवरती संतुष्ट राहिलेत. आता मात्र 1च धाव मिळेल. स्कोर कार्ड 1 धावेच्या मदतीनं पुढे जातं ते टोटल 29 वरती 29. 10 चेंडू आणि 32 धावांचं लक्ष इथून पार करायचंय. 10 चेंडू 32 धावा. 29 एक बाद. तेजस अष्टपैलू खेळाडू राईट मोर द विकेट. पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी येतोय. स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न. उंच गेलाय. फिल्डर आहे चेंडूच्या खाली. आता मात्र कुठली चूक नाही आणि हा झेल इथे टिपलाय. फलंदाज अजून एक मैदानाच्या बाहेर जात असताना बिग विकेट बिग लॉस.
नितीन विर्लेचा संघर्ष इथे संपला. तिसरं षटक 29 धावेवरती स्कोर कार्ड स्थिरावलंय. आता समीकरण 9 चेंडू आणि 32 धावांची गरज. चला स्पीडअप करा, थोडस घाई करा मित्रांनो. आपल्याला अजून एक मॅच यानंतर कव्हर करायची आहे. क्वालिफायरचा सामना असेल. बडवळ बी प्लस संघाचा कॅप्टन आपण तिथे प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये तयार राहा. बडवळ बी प्लस टीमचा कॅप्टन आपण या ठिकाणी तयार राहा. टॉस साठी बॅट फिरवली, संपर्क नाही, डॉट. तिसरं षटक आणि धावफलक स्थिरावले. या मॅच मध्ये तेजस राऊत वन साइड हिरो भूमिका पार पाडत असताना, बॅटिंग करत असताना अर्धशतकी तुफानी इनिंग आणि गोलंदाजी करत असताना इथे कंबरड मोडून ठेवतोय. चांगला खेळ. हा चेंडू पाहिला जाईल, चेक केला जाईल, ऑप्शनच्या जास्त बाहेर निघाला. अंपायर डिसिजन वाईट बॉल. अवांतरची खून करतायत पंचांचा इशारा. सिंगल मिळाली आहे. स्कोर कार्ड 1 धावेच्या मदतीनं 30 वरती. 8 चेंडू 31 धावांचं समीकरण. 8 बॉल 31. अजूनही सामना संपलेला नाहीये. 2 मोठे फटके या मॅच मध्ये आले. सामना टर्न होऊ शकतो, मात्र हा चेंडू सुंदर टाकलाय. स्लोवर वन गती परिवर्तन. संपर्क नाहीये चेंडू आणि बॅटचा. अजून एक निर्धाव. लास्ट बॉल ऑफ द थर्ड ओव्हर. तिसरा षटकाचा शेवटचा चेंडू. इथून प्रगती पथावरती. चांगल्या पद्धतीचं क्रिकेट या ठिकाणी पेश केलं आज कानोर टीमनं. गिरिजा 11 कानोर बॉईज कानोर. इथे सुद्धा मिस टायमिंग. बॅट आणि चेंडूचा कुठल्याही प्रकारचा संपर्क पाहायला मिळत नाहीये आणि टायमिंग प्रॉपर नसलं इथे धाव मिळणार नाहीये. षटक संपले 3 आणि धावफलक इथे आपण पाहू शकताय 30 धावा. 6 चेंडू आणि आता 31 धावांची गरज आहे. चला घाई करा, फिल्डिंग लावून घ्या कानोर टीम. 6 चेंडू 31 ची गरज. सहा बॉल आणि आता 31 धावांचं इथून लक्ष पार करायचंय. सहा चेंडू 31 धावा इथून बनवायच्या आहेत. मैदानावरती जर आपण पाहिलं तर शेवटच्या 6 चेंडूंचा खेळ या मॅच मध्ये शिल्लक आहे. बॉलर तयार. गोलंदाजी मार्कवरनं मंथन. पहिलाच बॉल जातोय विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट. इथे फिरून मारलाय. बॅटवरती आल्यानंतर चेंडू चाललाय सीमारेषेच्या दिशेनं. फिल्डर त्या ठिकाणी येतोय. अडवून फेक करतोय अक्षय. एक सिंगल मिळेल अंकिताला. 1 धावेच्या मदतीनं
पुढे सरकवलेलं धावफलक जवळजवळ हा सामना या ठिकाणी खिशात घालण्याची तयारी केली आहे. कानोर बॉईज कानोर गिरिजा 11 या नावानं टीम आज मैदानात उतरली. चांगला चेंडू, इथे बॅट फिरली, कुठल्याही प्रकारचा संपर्क नाही. इथे एका एका चेंडू नंतर सामना आपण पाहताय तर गिरिजा 11 कान्होर हा संघ मैदानावरती बाजी मारण्याच्या तयारीत. शेवटच्या अंतिम टप्प्यामध्ये आपण पोहोचतो आहोत. क्वालिफायरच्या मॅचसाठी भडवळ B+ हा संघ तिथे वाट पाहतोय, कुठला संघ त्यांच्याशी खेळेल. जवळजवळ या मॅच मध्ये औपचारिकता शिल्लक, समोरच्या दिशेला फटका दर्जेदार आहे, धावा निश्चितच मिळतील, सिंगल मिळेल, स्कोर कार्ड पुढे सरकेल. भडवळ B+ टीमचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत. आपण टॉस साठी यायचं आहे, लगेचच नाणेफेकीचा कौल केला जाईल. क्वालिफायरची मॅच इथे आपण पाहताय, 2 चेंडू आणि आता 29 धावांचं लक्ष्य पार करायचंय. या सामन्यात जो संघ जिंकेल तो संघ फातिमा 11 भडवळ B+ या संघासोबत 2 हात करेल. चांगली गोलंदाजी सातत्यानं, अगदी शेवटच्या अंतिम टप्प्यात आपण पोहोचलोय. लास्ट बॉल ऑफ दी लास्ट ओव्हर, शेवटच्या षटकाचा शेवटचा बॉल आणि हा सामना जवळजवळ गिरिजा 11 कानोर बॉईज कानोर हा संघ जिंकण्याच्या तयारीत. भरपूर सारे प्रेक्षक कानोर संघाचे अजूनही टीम सोबत या ठिकाणी बॅक करतायत, त्यांचं स्वागत करूयात. आणि अखेर हा सामना इथे जिंकलाय तो कानोर टीमनं. चला कानोर टीमचे कॅप्टन आपण लगेच इकडे या आणि बाकी टीम मैदानातच थांबा, फिल्डिंग आली तर लगेच फिल्डिंग लावून घ्या. दोन्ही संघ हँडशेक करा आणि मगच मैदानाच्या बाहेर या. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ज्यानं अष्टपैलू खेळ दाखवला, मॅन ऑफ द मॅच आहे तेजस राऊत. मॅन ऑफ द मॅच आपण शेवटी देणार आहोत. कानोर संघ आपण मैदानातच थांबा, जर फिल्डिंग आली तर लगेच तिथेच फिल्डिंग लावा. चला टॉस साठी या दोन्ही टीमचे कॅप्टन कानोर आणि भडवळ B+. रुपेशदादा राऊत यांच्या वतीनं विघ्नेश देशमुख साठी 300 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे, ते आपण स्वीकारायचं आहे.